लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला, लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही, सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही, हरी तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती, ऐसे बहुत ग्रंथी बोलिले, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही, विठ्ठला विठ्ठला अष्टांग योगी मासो के दाता, शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा, कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भोपासा, नमस्कार साष्टांग श्रीरंगदासा, समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम, जगणनीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसीमाला कंजनम गंज नेत्रम, सवयदबलास विठ्ठलम चिंतयामि, महायोगपीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय धातु मुनीन्द्र है, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम वजे पांडुरंगम, पांडुरंग प्रथम पांडुरंग दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपा जाणे कधी जा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकला वद्ये ज्योधरार्तावतारम, कलंकांक तेजोदिका मोदी वक्त्रम, खलानीश बाधा आपनोदार दक्षिण, समाधिस्थ मूर्तीम भजे ज्ञानदेवम, ओम नमो ज्ञानेश्वरा, श्री करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कला कुसरे काहीच नेने, बोलतो वचन्यती भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी सेवेला गे वक झालो, सेवेला गे वक झालो, सेवे लागे
अहो स्वामी लोक या देवा यावरी न करावा अवहेरो वावा विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी राही मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतुन हरी। हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरूम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं आजच्या या प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत विको थोडासा कमी आणि आवाज महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू ज्यांच्या नावानं यमानं सुद्धा थरथर कापावं यात काय नवल ज्यांनी 3 वेळा मृत्यू लोकातून वैकुंठाला जावं आणि 3 वेळा मृत्यू लोकातून वैकुंठाला जाऊन 3 वेळा मृत्यू लोकातून वैकुंठातून ज्यांनी पुन्हा मृत्यू लोकात यावं आणखीन काय नवल आणखीन या जगतामध्ये घराघरामध्ये ज्यांनी 5वा वेद निर्माण केला यातही काय नवल ज्यांच्या नावानं यमानं सुद्धा थरथर कापावं यातही काय नवल ज्यांच्या नावानं आजही या जगतामध्ये 5वा वेद ओळखला जातो यातही काय नवल ज्या जगतातली महत्वाची भूमिका ज्यांनी घराघरात देव पोचवला पण लोकांनी तो नाकारला अशा श्रीमंत तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठल अभंग गोड आहे अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये मला जास्त वेळ घालवायचा नाही काय म्हणतात तुकोबाराय लागोनिया पाया विनवितो तुम्हाला पाया पडतोय विनंती करतोय काय करा हातानं नामस्मरण करा मुखानं टाळी वाजवा नाही नाही मग काय म्हटले हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नामस्मरण करा ठीक आहे महाराज तुम्ही पाया पडतात विनंती करतायत थोडासा स्वराचा आवाज कमी पाया पडतात विनंती करतात पण नामस्मरण कोणतं विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही पण एवढंच नाम एक अजून कोणतं घेता येईल महाराज म्हणले कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा या नामानं तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होईल म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही पण महाराज हे नाम घेण्याकरता हल्लीच्या काळामध्ये अधिकार तुकोबाराय म्हटले सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही सगळं ठीक आहे महाराज आम्हाला मान्य आहे आजचा 4था दिवस आहे थोडंसं तुम्ही नामपर आणि उपदेश प्रकरणातील अभंग घेतलाय मान्य आम्हाला पण तुमच्या नामाजवळ आहे काय तुकोबाराय म्हणले आमच्या नामाजवळ आहे एक नाही तब्बल 4 मुक्ती आहेत किती 4 असं मनाचं सांगत नाही तर अशा बहुत ग्रंथामध्ये अशा अनेक ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय माझ्या मनाचं नाही माझ्याकडे साक्ष आहे कारण की मी एका जन्मातला अनुभव सांगत नाही जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर म्हणून अनुभवानं सांगतोय तुका म्हणे काय म्हटले तुका म्हणे नामा पाशी 4 मुक्ती आणि आईसे बहुत ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी ना विठ्ठल कुंडली कबरदारी विठ्ठल
कीर्तनाची प्रास्तावना तुमच्यासमोर मांडलेली आहे. प्रास्तावनेला या ठिकाणी जास्त वेळ घालवलेला नाही. विस्तारूपणे चिंतन करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र शिंदेगाव आणि या शिंदेगावामध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला हा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा, या ज्ञानयज्ञ सोहळ्याला, हरिनाम सप्ताह सोहळ्याला गेली 39 वर्ष पूर्ण होत आहेत, बरोबर ना? आणि 39व्या वर्षातली आजची 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायबरी, या युक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची कीर्तनरूपी सेवा. सप्ताची जर यादी बघितली तर सगळ्यात लहान कीर्तनकार मीच आहे तुमच्या यादीतला. कसं योगायोगानं मी जुळलं काय माहिती नाही, पण त्यांची इच्छा असली का कोणी इथपर्यंत येतं बरं का. त्यांची इच्छा असली पाहिजे आणि त्यांनी इथपर्यंत बोलवलं म्हणून इथपर्यंत आलो. आणि म्हणून त्या योग्यानुसार मला या ठिकाणी बोलण्याची संधी मला मिळाली. मी प्रथमतः शिंदेगाव ग्रामस्थांचं, सप्ताह कमिटीचं, माझी सगळी तरुण मंडळींचा आभार व्यक्त करेल की मला या ठिकाणी बोलण्याची संधी आपण प्राप्त करून दिली. महाराष्ट्रातल्या थोर नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. महाराष्ट्रातले थोर म्हणजे ज्यांचं नाव घेतलं की महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय कसा असावा हे त्या ठिकाणी या पत्रिकेतून कळतं, ही महाराज मंडळींच्या माध्यमातून कळतं. हा फॅन बंदच केला तरी चालेल, नको आहे मला त्याचं. थोडंसं तो आवाज व्हायबल करतो, बंद करून टाका. आणि म्हणून आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. ज्यांचं संत सेवा पूजन आहे ते वैकुंठवासी हौसाई खंडेराव जाधव यांच्या स्मरणार्थ श्री वामनभाऊ व श्री विठ्ठल व सोमनाथ खंडेराव जाधव यांच्या वतीनं आजचं कीर्तन सेवादान आहे. एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची आहे. कारण की का तुकोबारायचं म्हणणं आहे, दाता तोच एक जाणा नारायणा स्मरवी. दाता तो श्रेष्ठ आहे ज्याच्या माध्यमातून नारायणाचं स्मरण होत आहे, मग तो दाता श्रेष्ठ. आज खरं तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही सेवा घडते. मला या ठिकाणी सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. 39व्या वर्षातली या शिंदेगावातली सेवा आहे. शिंदेगावाला काय बोलावं, मी नाशिक जिल्ह्यामध्ये फार येतो, पण आजचं हे कीर्तन थोडंसं वेगळं आहे. मी बऱ्याचदा अतिशोक्ती नाही बोलणार, पण एक बोलून जाईल. आजचं कीर्तन मला शिंदेगावात चाललंय असं वाटतच नाही. आजचं कीर्तन पंढरपुरात चाललंय. एवढा गोड सोहळा तुम्ही रंगवलाय, एवढं गोड सोहळा रंगवलाय, एवढे गोड गायनाचार्य, एवढे गोड टाळकरी, दोन्ही गोड सोबदार आहेत, विनेकरी बाबा आहेत, मागचे टाळकरी आहेत, गोड असा प्रतिध्वनी आहे, कोणत्याच गोष्टीची कमी नाही. मला वाटतं असे हिरे हिरे खडे निवडून तुम्ही आणले तिथपर्यंत, आणि हिरे निवडणारे रत्नपारखी शिंदेगाव माझ्यासमोर बसलंय. असं काय बोलायचंय. द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांचं गोड असं गाणं महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, प्रसिद्धच नाही तर ते सिद्ध सुद्धा आहे, असे गायनाचार्य, अभिमान, ज्यांच्या अभिमान असं अभिमानासारखं गाणं आहे, असे अभिमान महाराज ढाकणे. मला केज बीड भागात त्यांची बऱ्याचदा साथ असते. बीडकर आदरणीय अभिमान महाराजांचं कौतुक आहे. दुसरे गायनाचार्य बार्शीकर आहेत, ज्यांचा आवाजही तेवढाच धन्य आहे आणि नावातही तेवढंच धन्य आहे, जे धन्य कुमार आहात असे धन्य कुमारजी महाराज बार्शीकर महाराजांचं विशेष आभार. तिसरे गायनाचार्य आदरणीय अमोलजी महाराज बोळीच, ज्यांचं अनमोल असं गाणं आहे, असे अमोल महाराज, अमोल महाराजांचा आभार. जोरदार टाळी वाजवायची. चौथे गायनाचार्य आदरणीय योगेश्वरजी, जे योगायोगानं माझ्या कीर्तनात आज उभे राहिलेत, असे योगेश्वर महाराज, योगेश्वर महाराजांचं कौतुक आहे. आदरणीय चौथे गायनाचार्य भारतजी महाराज ढमाले, ते या ठिकाणी उपस्थित नाही, थोडंसं बाहेर गेलेत, थोडंसं काम असल्या कारणानं येतील, खाली बसलेत. आदरणीय त्याचप्रमाणे विशाल महाराज आहेत. आणि खरं तर त्याचप्रमाणे ज्यांचा मृदुंग महाराष्ट्रामध्ये टॉप 10ची जर यादी काढली, ऐका बरं का, मला अजून बोलायचं आहे, टॉप 10ची जर यादी काढली आणि ती जर यादी पूर्ण करायची तर ती एका व्यक्तीशिवाय पूर्ण होत नाही. त्या व्यक्तीचं नाव विकासजी महाराज बेलूकर. हा, ती यादी पूर्ण करायची म्हटलं का आमच्या विकास महाराजांचं ताल विकास नाव तिथं जोडावं लागतं. असे विकास महाराज, असे खरं तर नाशिक जिल्ह्याचं वैभव, नाशिक जिल्हा नाही त्यांना महाराष्ट्र वैभव म्हणतात, आता महाराष्ट्र केसरी म्हणून ज्यांना संबोधलं जातं, असे विकासजी महाराज आहे, ज्यांची गोड अशी कथा, शिव महापुराण कथा आपल्याला ऐकायला मिळते. आदरणीय पंकज
नंदजी महाराज कराड आमचे खरं त्र्यंबकेश्वरकर एकदा सुंदर टाळी वाजवायची. महाराज या ठिकाणी सुंदर कथा करतायत. इतकी सुंदर कथा चालू आहे, इतकी सुंदर कथा. मला सांगितलं आल्यानंतर आमच्या सगळ्या सप्तकविपणीने सांगितलं की महाराजांची अगदी सुंदर कथा चालू आहे. आपला पण निरोप माझ्यापर्यंत पोहोचला. सगळी सप्ताह कमिटी आहे, मला बोलण्याची संधी दिली. ही टाळकरी मंडळी आहेत, सगळे गोड आहेत बरं का. दोन्ही विनेकरी बाबा आणि सोबदार. विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं आमची निळोबारा इकडे काय करायला आले गड्या. हा पहिला प्रश्न पडला. ते सुद्धा सुंदर आहे. आणि दोन्ही सोबदार बघा ना कसे नाचतात बरं, गोड पावल्या खेळतात बरं. अगदी त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. ते दोघ जण पावल्या खेळायला लागले का मला वाटतं मंडपातल्या कधी म्हातारीच उचला म्हणून त्यांच्या वावाळावा आणि परत ठेवून द्यावा, फेकून नको लागल तिला. एवढं गोड पावल्या खेळतात, एवढं गोड. अगदी मला म्हणले महाराज आता पाहिलं जड पडलाय जरा मोकळा करतो. म्हणलं करा करा करा. हा असे दोन्ही सोबदार आहेत, द्यावे तेवढे धन्यवाद. गोड असा प्रतिध्वनी आहे. मी तुम्हाला सकाळीच टीव्हीला बघितलं बरं का. टीव्हीला होतात तुम्ही. हा TV 9ला होते ते, बघितलं का तुम्ही? होते ते. हा ज्याचं कोणाचं लक्ष गेलं असेल त्यांनी बघितलं असेल. असू द्या. समजणे वालों को काफी आहे. श्रीराम साऊंड नांदूर मधमेश्वर आमचा राजेंद्र दादा बरोबर ना. राजेंद्र दादांकरता एकदा सुंदर टाळी वाजवायची. सुंदर सुंदर कोणत्याच गोष्टीची कमी नाही. चॅनल सगळे गोड आहेत माझे सगळे बरं का. माझा परिवार सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. प्रास्तवनेमध्ये मला जास्त वेळ घालवायचा नाही. तरुण मंडळी मला वाटलं होतं तुम्ही म्हटलात अगदी सुंदर नियोजन आहे, पण तुम्हाला सांगू का तुमच्या सुंदर नियोजनापेक्षा माझं एक आणखीन एक शब्द आहे. तुमच्या सोहळ्याला नजर लागण्याजोगा सोहळा तुमचा या ठिकाणी संपन्न होतोय. तरुण मंडळींचं फार मोठं योगदान आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्याकडे उरलाय 1 तास आणि 1 तासामध्ये मला थांबायचंय. आता म्हणावं लागल 1 तास उरला कविराज महाराजाशी या युक्तीप्रमाणे सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या चिंतनाला सुरुवात मस्त हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या तुमचा आणि माझा जन्म झालाय. या मातीमध्ये जो जो जन्माला आला त्याच्यासारखा भाग्यवंत पुण्यवंत कीर्तिवंत तरी आणखीन या मृत्यू लोकात नाहीच आहे. सर्व किती भाग्यवंत आहात आपण. तुकोबारायची बरी भाषा आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतले. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात मग जगण्याची आज कधीतरी चांगली असावी का. जसं काकड्यामध्ये लिहिलंय आता जागा रे बायनो जागा चोर निजल्या रे चोर निजल्या ना दोन्ही भागा रे आता जागा रे बाईनो जागा. आणखी हे जग जोगे जागे जग बोलती जागता जगदेव राखा काही बाव हे जग जोगे जाग बोलती. जागवण्याची गरज तुम्ही म्हणता ना आम्ही जागेच आहेत ना. एवढं उघड्या डोळ्यानं तुमच्याकडे पाहतोय आणि तुम्ही म्हणता जागवा. हे आम्हाला पटलं नाही. जागवा म्हणजे काय. अंतररंगातून जागवणं आणि बहिरंगातले आज सोडून देणं म्हणजे खरं तर जागवणं. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. मी सांगू माय तुमच्या माझ्यासारखी माणसंच नाही का. आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात बरं का ऐका ना. ज्या राज्यामध्ये जन्माला आलात हे राज्य का साधू संतांचं आहे. कोणाचं आहे बोला ना. वा साधू संतांचं आहे. कोणतं राज्य. कर्नाटक राज्यामध्ये आपला जन्म झाला. वा महाराष्ट्र राज्य. आणि महाराष्ट्र राज्यातल्या आणखीनच पवित्र जिल्ह्यामध्ये तुम्ही जन्माला आलात. मी नाही तुम्ही
कोणता जिल्हा? नाशिक. खरं तर तुमच्या नाशिक जिल्ह्याचा आशिक आहे बरं का मी. का बोलायचे नाशिक जिल्ह्याबद्दल? नाशिक जिल्हा म्हटलं का त्र्यंबकेश्वरांचा जिल्हा म्हटलं ओळखला जातो. श्री निवृत्तीरायांचा जिल्हा म्हटलं तरी कोणता जिल्हा? नाशिक. त्र्यंबकेश्वरांचा जिल्हा म्हटलं तरी जगातला सगळ्यात मोठा द्राक्षे आणि कांदा पिकवणारा एकमेव जिल्हा नाशिक. सगळ्यात जास्त कीर्तन परंपरा जोपासणारा जिल्हा, सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड जोपासणारा जिल्हा, सगळ्यात जास्त बागायती पट्टा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा, विद्येचं माहेरघर असणारा जिल्हा, सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा जिल्हा, वा. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा पलीकडचा आहे, तुमचा नाही. अंगलटील माझ्या. हा, मग एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात, मग जगण्याची आज कधीतरी चांगली ठेवा. का माहिती का? काटेंगी चांगली ठेवायची माहिती का? हे जगण्याचा पाया चालण्याची जगण्याचा पाया विचाराची कळ तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याची जगण्याचा पाया. कधीतरी ती विचाराची कळ डोक्यात असली पाहिजे. का? धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. तुमच्यासारखा माझ्यासारखा पवित्र आणखीन या मृत्यूलोकामध्ये नाही. का? पण या थोडासा स्वराचा आवाज कमी. जगतातली ती महत्वाची भूमिका मग आम्ही जोपासली पाहिजे. कशा करता जोपासली पाहिजे? महाराज म्हणले आम्हाला देव मिळवायचा हल्लीच्या काळात, पण तो देव मिळणं जरा कठीण झालंय. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे सर बरं का ऐका ना. बरीच लोक म्हणतात की महाराज आम्ही देव मिळवण्याकरता रात्रंदिवस प्रयत्न केला विकासजी, पण देव मिळत नाही हल्लीच्या काळात. बरीच लोक कीर्तनकारांना सुद्धा ट्रोल करायला लागले आता हल्लीच्या काळात. पण ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार ज्याचं जेवढं अनुकूल आहे तेवढं त्याला मिळणार. प्रारब्धची जोडे बोला ना आणि प्रारब्धची वाडे हे दोन्ही गणित महत्वाचे. बरीच लोक आता आपण पंढरपूरला गेलतो, या वर्षी वारीला गेलतो महाराज, बार्शीकर बरं का बीडकर. ऐका ना महाराज, पंढरपूरला गेल्यानंतर या वर्षी गर्दी जरा कमी होती बरोबर ना? हा जास्त होती. असं जरा बोला चला. जास्त गर्दी होती. इकडचं चोपदार हुशार आहे. हा आणि तुम्ही जरा बोला. गर्दी जरा जास्त होते. 18 लाखाचं पब्लिक या वर्षी किती लाखावर पोहोचलं? 28 लाखावर पोहोचलं. का? तो ग देव असाय म्हणून जुळतय. कसा? असाय म्हणून जुळतय. एकदा की देवानं कटेवरचे हात सोडले तर आपल्यासारख्याला धरून आपटल्याशिवाय राहणार नाही देव. का? घरी आई वडिलाची सेवा करत नाही आणि चाललाय पंढरपूरला. अशा लोकांना पंढरपूरला येण्याचा अधिकार नाही ज्यानं आई वडिलाची सेवा केली नाही. माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे त्यानं जावं. त्यानं पंढरपूरला ज्यानं आई वडिलाची सेवा केली जावं त्यानं. पंढरपूरला गेलतो कडे आपण सगळे, पण हल्लीच्या काळामध्ये पंढरपूरला जाण्याकरता सुद्धा वृत्ती सुद्धा कधीतरी चांगली असली पाहिजे. आणि ज्यानं वृत्ती चांगली केली त्याच्या आयुष्यामध्ये देव भेटल्याशिवाय राहणार नाही. मग देव मिळवायचा आहे तर मानवी जन्मातली वृत्ती फार महत्वाची असं बाबा महाराज सातारकर म्हणायचे. ही वृत्ती चांगली करणं गरजेचं आहे. आणि ज्यानं वृत्ती चांगली केली ना बाबा मोठी गंमत आहे. परमार्थ होतो नव्हे लेकुराच्या गोष्टी. आणि ज्यानं परमार्थ सांभाळला त्यानं बीज सांभाळलं. आणि बीज सांभाळायचे ना तर हल्लीच्या काळामध्ये काय चुकतंय ते घरी घेऊन जा. का देव भेटत नाही तुम्हाला? आज माझ्या कीर्तनातून हे उत्तर घरी न्या. आजचं कीर्तन सार्थकी लागलं. का देव मिळत नाही हल्लीच्या काळात? सर हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाच कुठून येणार? अरे कपडे झाले छोटे लाच कुठून येणार? अन्न झाले हायब्रिड आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा माणुसकी कुठून येणार? आणि भक्ती झाली आहे स्वार्थी देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट आहे. देवाला मिळवायचे पंकजी महाराज तर भाव आणि प्रेम महत्वाचं आहे. किती गोड वर्णन केलंय. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भावाचा आणि प्रेमाचा देव भुकेलाय. आपण म्हणतो ना, जरा तुम्ही बोला आता, तुम्ही थांबा बरं का, यांना म्हणू द्या. आपण म्हणतो ना देवा आशा न पावायचा
हे मोठ्यानं म्हणा की जरा. देव आशान पावायचा देव बाजारचा, ए मनी नाही भाव म्हणे, मनी नाही भाव म्हणे, वडा मला पाव. देव आशान पावायचा देव बाजारचा. अजून पुढं गोड वर्णन आहे. दगडाचा देव त्याला वडाराचं बेव, मातीचा देव त्याला पाण्याचं बेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं बेव, सोन्या चांदीचा देव त्याला लय पाटे तुमचा. हा देव आशान पावायचा देव बाजारचा. मग भावानं आणि प्रेमानं देव मिळतो बरं का. लावा भावाने प्रेम का, या शरीराची गॅरंटी नाही. एका ठिकाणी गोड वर्णन आहे. किती गोड सांगितलंय. अरे ना तुझा भरोसा न माझा भरोसा, हे जगे कुणाचे सांग बल्या मानसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे मेऱ्या तुला गोडी अपागा. कधी लागेल मेऱ्या गोडी अपागा. कधी असे हा जन्म मोलाचा, हे नको तो काल गोवाया, नको काल गोवाया, नको काल गोवाया. बघून घे बघून घे बघून घे शेजारी मूर्ती सख्या मारुती राया. कधी जायचंय तर माणसानं काय करावं, त्याचं भजन करावं. का हे फार अनमोल किमतीचं आहे. कबीरदास महाराज म्हणले, आउट हात का मानव देह, अरे अल्लाह ने तुझ दिया. आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. ए खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया. भज मन नारायण, तू भज मन नारायण. भजना करता मिळाले, भजना करता वापरावं. लय गोड व्यवस्था आहे, आम्ही ती वापरावं. सगळे सुखा करता तडफड करतात, तुमच्या सगट आणि माझ्या सगट. मग असा कोणीच जीव नाही तो सुखा करता धडपड करत नाही. आदरणीय नामदेव आप्पा शामगावकर हा प्रसंग लय गोड सांगायचे, लय गोड सांगायचे बाबा. असंच एक आपलं गाव कोणतं आहे, शिंदेगाव. शिंदे गावातला एक सहजग्रस्त दुकानात गेला, समोरच्या दुकानात गेला. ओके, आला आवाज माझा तुमच्यावर? ओके. केवढ्याला नारळ दिला? 20 रुपयाला. ओके, असं जरा खूण वाचायला बोला. चला, केवढ्याला? 20 रुपयाला. ओके ना? हा, ओके, चालतंय. बघा, दुकानदार आहे बरोबर माझ्या कीर्तनातच आला गाड्या. हा, 20 रुपयाला दिला. पण ती शिंदेवालं होतं ज्याला नारळ घ्यायचा होता ना, दुकानदार इथलंच होतं आणि जो नारळ घ्यायला गेला होता तो इथलाच होता. याच्यापेक्षा कमी नाही भेटणार का? तो म्हटला, याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला नाशिक मध्ये जावं लागेल. तिथं केवढ्याला आहे? तिथं 15 रुपयाला आहे. तिकडं नाशिकला. नाशिकवाल्याला विचारलं केवढ्याला नारळ दिला? नाशिकवाला म्हटला, बोला की 15, 10ला नाही 15ला. हा, 15ला. हा,
म्हणले याच्यापेक्षा कमी नाही भेटणार का? ते म्हणले याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुम्हाला इकडे आळे फाट्याला जावं लागेल. तिथं केवढ्याला आहे? तिथं 10 रुपयाला आहे. ते गेलं ना तिकडे आळे फाट्याला. आता ती फुकटाची स्टिक केली होती सरकारनं, त्यांना ती गेले. आळे फाट्यावाल्याला विचारलं केवढ्याला? आळे फाट्यावाले म्हटले 10 रुपयाला. याच्यापेक्षा कमी नाही का? आता ते होतच शिंदे गावचं म्हटलं. आता ते काय बार्गेनिंगच्या बाबतीत तुमचा नाद नाही करायचा, मला अनुभव आहे. हा हा तुम्हाला कळतंय. हा हा तुम्हाला माहिती होते महाराज कुठे ना कुठे काटा काढणारे आपला. हा 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 ते गेलं पुढे. आळे पाट्यावाल्याला विचारलं केवढ्याला नारा दिला? आळे पाट्यावाला म्हटला 10 रुपयाला. याच्यापेक्षा कमी नाही का? तो म्हटलं याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला पुढे पुण्यात जावं लागेल. तिथं केवढ्याला आहे? आई तिथं 5 रुपयाला आहे. ते गेलं ना पुण्याला. पाहता काय माझ्याकडं? पुण्याला गेलं आणि पुण्यावाल्याला विचारलं केवढ्याला नारा दिला? पुण्यावाला म्हटला 5 रुपयाला. याच्यापेक्षा कमी नाही का? तो म्हणला याच्यापेक्षा जर कमी पाहिजे. पुण्यावाला म्हटला तुझ्या पाया पडतो, खाली कोकणात जावं लागेल. कुठं? कोकणात. ते गेलं ना कोकणात. आणि कोकणात गेल्यानंतर कोकणावाल्याला विचारलं केवढ्याला नारळ दिला? कोकणावाला म्हटला बागच तुझी आहे, पण नारळ उतरवायची जबाबदारी तुझी तुझी तुझी. हा ते चढलं, नारळाच्या झाडावर चढलं, पण ते होतं शिंदेगावचं. कुठलं होतं? शिंदेगावचं. आणि शिंदे गावात नारळाच्या बागा नाहीच. ते चढलं, त्याला नारळाच्या झाडावर चढायची प्रॅक्टिस नव्हती, पण आंब्याच्या झाडावर चढायची प्रॅक्टिस होती. नारळाच्या झाडावर चढलं, कोयता घेतला आणि जे बागावर चढलं. नारळाच्या झाडावर चढणारा माणूस ब्रिलियंट शार्प टॅलेंट असावा लागतो. हे झाडावर चढलं आणि कोयता घेतला आणि फांदीव अजून मारला नव्हता. हा 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 मारायचा तेवढ्यात मागून मारायची झुळक आली आणि याचा तोल गेला आणि खाली पडायला लागलं. कोयता तर खाली पडला, पण हे खाली पडायला लागलं. तेवढ्यात त्याच्या फांदी हाताला लागली. काय लागली? नारळाची फांदी हाताला लागली आणि अटकलो. कुत्र बी नव्हतं बागत. आपल्या महाराष्ट्रातली भाषा चित पाखरू नाही. एकटा अडायला लागलो. धावा, वाचवा, पळा. एकटा अडकलोय. काय करावं? एकटं अडकलं. आणि बाबा शेवटी 10 मिनिटानंतर बागेतून एक उंटावाला चालला होता. कोण? उंटावाला. उंटावाल्याने याला पाहिलं आणि उंटावाला तिथं आला. उंटावाला म्हटला गड्या आपल्याला गिराईक लागलं, आता याला आपण पैसे घेतल्याशिवाय याला खाली घ्यायचं नाही. काय कमी नाही? टोल नाक्या शेजारचं गाव आहे. काय कमी नाही म्हणले. हा उंटावाला म्हणला अडकले का? हा म्हणला अडकलो. खाली घे. हा म्हणला 1000 रुपये देतो. कुठला होता तो? शिंदेचा. तो म्हणला 1000 रुपये देतो. उंटावाला म्हटला 1000 रुपये जमणार नाही. हा म्हणला 2000 रुपये देतो. तो म्हटला 2000 रुपये सुद्धा जमणार नाही. शिंदेगाववाल्यानं 3000 रुपये केले. पाहता काय माझ्याकडं? बघा 20 रुपयाचं नारळ किराणा दुकानदार यांना केवढ्याला पडला. काय फायदा आहे का एवढ्या लांब जाऊन? 3000 रुपये झाले. इथं तुमच्याकडे 3000 रुपयाचे घेतल्या तर केवढे मिळाले असते कळत नाही लोकांना. तर काय सांगावं? तुम्ही खुशाला हसता माझ्याकडे बघून. हा 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 आणि मग आता काय करावं? हा आणि मग 3000 रुपयात बोली डन झाली. घेताय का खाली? उंटा मला घेणार. ठरवल्याशिवाय आपण कुठे जात नाही. असं आपलं ते त्याला मी नाही म्हण का ते असं ते म्हटलं. हा आणि मग आता काय करावं? उंटावाल्यानं उंट उभा केला आणि उंट उभा करून अजून 2 हाताचं अंतर बाकी होतं. पण उंटावाला म्हटलं आपल्याला 3000 रुपये भेटणार आहे, असे सोडून जमणार नाही. उंटावाला म्हटलं काहीतरी युक्ती लढावं लागेल. उंटावाल्यानं उडी मारायची आणि त्याचा पाय धरायचा आणि बरोबर त्याला खाली घ्यायचं. उंटावाल्यानं उडी मारली आणि त्याचा पाय धरला. पण उंटाची जात आळशी असते. आळशी कटाळी असते. उंटाला वाटलं आपलं काम संपलं. उंटानं घेतलं बसून. उंटानं 4 पावलं पुढे जाऊन बसून घेतलं. वरच्याचे पाय पकडले. कोण? शिंद्यावाल्याचे पाय पकडले उंटावाल्यानं. वरच्यानं बघितलं. शिंदेवाल्यानं वरचा म्हणायचा पाय सोड, खालचा म्हणायचा 3000 रुपयाची डबल देतो, 6000 देतो, पण वरचा हात सोडू नको. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही गेला. हिंदता दिशाशी न पावला.
एक स्वभाव आम्हाला व्यवहारात कळतं की देवाजवळ काय नाही सर, बरोबर ना? देवाजवळ काही नाही ही वास्तविक भूमिका. देवाजवळ सगळं काय आहे, सगळं काय आहे. काय देवाजवळ? गीतेकडे चला जरा. गीतेमध्ये एक श्लोक वर्णन केलाय, यदादित्यगतम तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विधि मामकम. म्हणजे काय? या जगाला चालवणारा, घडवणारा, बोलवणारा, ऐकवणारा मी एक आहे. म्हणून अनन्य भावानं मला शरण या. आणि शरण आलात तर पैल तीराला पोहोचवण्याची जबाबदारी माझी. मनवूनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. पैल तीराला सोडण्याची जबाबदारी माझी. पण आम्ही त्याचं भजन कधीतरी केलं पाहिजे. कोणाचं? देवाचं. भजन करण्याकरता आयुष्य मिळालं. इथून बाजूला गेलो होतो, मग भजनाकरता आयुष्य मिळालं. शास्त्र सांगतं बरं काय. आई आवाज येतो ना माझा? जरा बोलत चला. शास्त्र सांगतंय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? 3 वेळा. किती वेळा? जरा बाबा बोला. किती वेळा? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. आणि एकदाच काहीतरी जेवण केलं पाहिजे. आपण काय करतोय? 3 वेळा जेवतोय आणि एकदाच. सांगायला तुम्हाला पटलं पाहिजे ना मला काय. अरे भजनाकरता मिळाले म्हणूनच तुकोबाराय म्हटले तुमचा जन्म व्हायला चाललाय म्हणून तुमच्या पाया पडतोय. काय करा? विनंती करतोय. काय करा? करे टाळे बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला. हाय लागोनिया माया विनवितो तुम्हाला, लागोनिया माया विनवितो तुम्हाला, लागोनिया माया तुम्हाला, लागोनिया माया तुम्हाला. करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणावे डोळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे डोळा. एकदा टाळी वाजवा महाराजांकरता. वा सुंदर गायलं. वा 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 सुंदर गायलं, सुंदर वाजवलं. जी चाल आहे ना ती लय गोड आहे. मला ते आवडतात. तुम्ही कोणत्या गाण्याची चाल म्हणाव. माझे 350 पाठ आहे. अमोल महाराजांना माहिती. माझी 350 हिंदी गाणी पाठ आहे. म्हणजे पुरुषार्थ नाही लय मोठा. पण मी कॉलेजला होतो ना, विकासजींना मला माहिती. मी ज्यावेळेस कॉलेजला होतो ना महाराजजी, त्यावेळेस एकच स्पर्धा परीक्षा सोडली नाही. पण त्या गाण्यांमध्ये वाईट असं काही नाहीच आहे. आदरणीय रामदास बाबा मनसुख बोलायचे. मनसुख बाबा सांगायचे की या चाली आपल्या आहेत. बरोबर ना पंकज महाराज? पण या चाली चोरी झाल्या. पठ्ठे बापूरावांना टेप रेकॉर्डिंग केल्या आणि त्या चाली तिकडे नेल्या. ह्या ओरिजिनल चाली वारकऱ्याच्या आहेत. आज लोक म्हणतात, महाराज लोक गाण्याच्या चाली म्हणतात. गाण्याच्या चाली नाही. हे आमचं भांडवल आहे, आमचं हे आमचं चोरीला गेलंय. याचं काय? हा आमचं भांडवल आहे. इथे किती गोड गायलं, त्याच्यातला भाव लय महत्वाचा आहे. आणि माझे ना एक आवडतीचं गाणं आहे. म्हणतोच गड्या आलंय ओघालोगाला, म्हणतोच हिंदी गाणं एक पाठ आहे बरं का पोराव. तुमचं जसं पाठ असेल ना तसं म्हणत चला. का माहिती का? तुमच्या भावाला महत्व आहे. तुमचा भाव, अंतरंगातला भाव लय महत्वाचा आहे. देवाजवळ जाण्याकरता फार मोठ्या माळा घातल्या म्हणजे देव भेटला असं काही नाही. फार लोकांसमोर माझ्यासारखी कीर्तन केली म्हणजे देव भेटणार आहे असं नाही. फार लोकांसमोर तत्वज्ञान सांगितलं म्हणजे देव भेटणारे असं नाही. देव कशाने भेटतो माहिती का? तुमच्या अंतरंगातला भाव काय यानं तुमचा देव भेटल. देव यानं भेटल. दे नाही तर दांडरलय मावलय मायासारखा मीच पण त्याला नाही देव भेटत. नाही भेटत त्याला लय भेटत.
देव भेटण्याकरता हे निर्मळ असावं लागतं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राहिले. माझे गाणं पाठ ते मेरी जंग मधलं गाणं आहे. लय आवडतं मला सर ते गाणं, मी आवडीने म्हणतो. आणि पोराओ जर तुमची सुद्धा जर गाणी पाठ असतील ना जरूर म्हणा. तुम्ही सगळे तरुण मंडळी माझ्या कीर्तनात आला म्हणा, जरूर म्हणा तुम्ही गाणं. पण कुठे नाही म्हणायचं, कुठे म्हणलात तर टोले खावा लागतील. फक्त जायचं मारुतीरायाजवळ जायचं. माझ्या गाडीत मारुतीरायाची मूर्ती म्हणतो मी. मारुतीराया जगाचं काय घेणं देणं नाही, तू सोबत पाहिजे बस. जगाचं काय घेणं देणं नाही. किती गोड लिहिलंय. अरे जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तुम गए संग जिंदगी है कदम एक नई जंग है. अजून पुढं तू जर सोबत असेल ना तर बोलतोय बरं मारुतीराया तुझं बोलतोय. जीत जाएंगे हम तुम गए संग हो, पंढरी सी जारे जुळवलं तर काय बी जुळते, फक्त जुळवलं पाहिजे. आणि त्याच्याजवळ जाण्याकरता हे चांगलं करा. फक्त हे चांगलं जर केलं ना तर हे अशी प्रमाणे गोड लागतील तुम्हाला. अशी वा महाराज म्हणले मग लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. मग का मुखानं नामस्मरण आणि का हातानं टाळी वाजवायची. चला थोडंसं सायंटिफिक आणि विज्ञान आणि अध्यात्म एकत्रित करून दाखवतो तुम्हाला आज थोडंसं. तुम्ही टाळी वाजवताय, आता सगळे टाळी वाजवताय. एकदा वाजवताल, स्पेशल वाजवताल, जोरात जोरात जोरात. बस बस बस. काय झालं तुमच्या हाताला? वेदना झाल्या असतील, थोड्याशा वेदना झाल्या ना. माझे एक पुण्यात मित्र आहेत, डॉक्टर मित्र आहेत. मी त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो परवा दिवशी. मी त्यांना विचारलं डॉक्टर साहेब मी लोकांना सांगतो टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा, पण याचं मलाच माहिती नाही की टाळ्या वाजवण्याचं सामर्थ्य काय. मला आध्यात्मिक कारण माहिती. कीर्तनात टाळी होय पातकाची होळी, होय पातकाची होळी, होय पातकाची होळी. तापाची तुटी होती. हा झाला आध्यात्मिक. मी वैज्ञानिक सांगतो, ऐका. वैज्ञानिक फायदा असा आहे, मी त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो. त्यांनी मला टाळी वाजवायला सांगितली. म्हणलं मला लोकांना सांग, मी लोकांना सांगतोय की टाळी वाजवा. माझ्याकडे अध्यात्माचे लागल तेवढे फायदे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी किंवा महापाप राशी केल्या ती ओळी वाजविता टाळी विठ्ठल नामे. आणखीन टाळी सगळी टाळीची प्रमाण आहे, पण एखादं टाळीचं वैज्ञानिक कारण सांगा. त्यांनी मला तुमच्यासारखीच टाळी वाजवायला सांगितली. वाजवली टाळी. ते म्हणले काय झालं तुमच्या हाताला? तुम्ही काय म्हटले? आता वेदना झाल्या, मुंग्या आल्या. मुंग्या 90 रुपयांनीच येतात असं काय नाही. नाही कळाल तुम्हाला? काय ना आता कळण, काय ना घरी गेल्यानंतर कळण. वेदना झाल्या, आल्या ना मुंग्या तुमच्या हाताला. का झाल्या वेदना, का झाल्या मुंग्या माहिती का तुम्हाला? ऐका ना ऐका ना ऐका ना. का वेदना आल्या, का मुंग्या आल्या सांगू का? या हातामध्ये हजारो नाड्या आहेत, हजारो. ऐका बरं का, पहिलं चरण गोड सोडवणारे मी. या हातामध्ये हजारो नाड्या आहेत. हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात, या हातांमधल्या नाड्या कार्य करतात. काय माहिती का? या नाड्या, या शिरांचा व्यायाम होतो. आणि व्यायाम ज्यावेळेस होतो, या नाड्यांमध्ये, या शिरांमध्ये, हातांमधल्या एवढी ताकद आहे की संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याची ताकद या दोन्ही हातांमधल्या नाड्यांमध्ये. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. आणि ही टाळी वाजवताल, फायद्याचं सांगितलं कसे तुटू तुटू पडत आहेत बघा. हा सेदे. हा ही टाळी वाजवली आणि रक्त जर शुद्ध झालं तर हृदयविकारासारख्या रोगापासून, झटक्यासारख्या रोगापासून, झटक्यासारख्या रोगापासून आपण लांब राहतो. म्हणून टाळी वाजवावी. हा वैज्ञानिक कारण आहे. बरीच लोक म्हणतील महाराज विज्ञानावर सुद्धा बोलले पाहिजे का? आताचं युग चाललंय पुढं, लोक पुढे गेलेत.
लोक म्हणतात तुमचं अध्यात्म माग आहे. आमचं अध्यात्म कधीच मागं नव्हतं. तुम्ही पुढात, नक्कीच पुढात. तुम्ही बुटं घालून जेवताय, नक्कीच बुटं घालून जेवताय. आज बुटं घालून जेवताय, अजून पुढं जाणार आहे तुम्ही, अजून पुढं जाणार आहे. ज्या दिवशी बुटात जेवताल त्या दिवशी अजून पुढं जाणार आहे. काळजी करायची गरज नाही. ऐका. मग हा झाला टाळी वाजवण्याचा फायदा. पण तुकाराम महाराज पायच का पडतात? तुकाराम महाराजांना काम नव्हतं का दुसरं काही? मग महाराज ज्या अर्थी पाया पडतात त्या अर्थी नामामध्ये काहीतरी सामर्थ्य असलं पाहिजे. काय? गगनाभुनी वाढ नाम आहे, गगनाभुनी वाढ आहे, गगनाभुनी वाढ हे ओळखण्याकरता हुशार लागतो बरं का माणूस. हरिपट तेवढा फिट असला पाहिजे. हे अशी पद्धत आहे बरं का. कॉंग्रॅच्युलेशन, यू आर ग्रेट. ओके. हा ऐका. महाराज म्हणले ज्ञानदेव पुसे निवृत्तीचे साड गगनावणे वाड नाम आहे. आणि मग गगनावणे जर नाम मोठं आहे ते नाम घेतलं पाहिजे. नामात ताकद आहे. नाम का घ्यावं? घेता नाम विठोबाचे आणि पर्वत जळतील. तुम्हाला महिला मंडळ एक प्रश्न आहे माझा. बोलताना खरं बोलताना, हे मागं मंदिर कोणाचं आहे? मारुतीरायाचं आहे. हनुमंतरायाचं आहे, मारुतीरायाचं. त्यांची शपथ आहे तुम्हाला खरं बोलायचं. तुम्ही घरामध्ये काम करताना सगळ्या आजी खरं बोलायचं. शपथ आहे. घरामध्ये काम करताना सगळ्या आजी बोल, झोपायचं नाही. इकडे बघ. हा, घरामध्ये काम करता तुम्ही सगळ्या. घरामध्ये काम करत असताना खरं बोलायचं, त्याची शपथ आहे तुम्हाला. तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुटाने करता? शपथ आहे. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्या त्या. वा, धन्य माता पिता तयाची. वा, मी अख्खा महाराष्ट्र हिंडलो पण एवढं खरं बोलणार गाव मला आज पहिल्यांदा भेटलं गाड्या. बघा, अशी सिस्टीम सुद्धा पहिल्यांदाच भेटली गाड्या. ऐका. महाराज म्हणले बरं का, नाम मोठं आहे, नाम मोठं आहे. नाम मोठं आहे, लय मोठं आहे. हे घेतलं पाहिजे. का माहिती का? तुकाराम महाराज म्हणले ज्या अर्थी मी पाया पडतोय ना, ज्या अर्थी विनंती करतोय त्या अर्थी त्या नामात काहीतरी श्रेष्ठ आहे. काय त्याच्याजवळ ज्याचं नाम घेतोय, काय त्याच्या चरणाजवळ. गोड उदाहरण दिलंय. विटेवरी ज्याची पाबुले समान, विटेवरी ज्याची पाबुले समान, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, विटेवरी ज्याची पाऊले समान. तो एक दानशूर आहे आणि त्याच्या चरणाची आस ठेवली पाहिजे. लय गोड आहे तो. त्याच्या इतकं सामर्थ्य जगात कोणाचं नाही. इतका सुंदर आहे. मग तुकाराम महाराज उगस नाही पाया पडत आपल्या, उगस नाही विनंती करत आपल्याला. कोणाला घेणं देणं नाही पाया पडायचे आपल्या. आणि आपण एवढी नीट का आपल्या पाया पडावं तुकाराम महाराजांनी. अरे ज्या अर्थी विनंती करतात त्या अर्थी घ्या रे होऊ नका रान भरी, सेवी तो आरस वाटी तो अनेक, घ्या रे होऊ नका रान भरी. मग महाराज विनंती करतात, पाया पडतात. ठीक आहे महाराज, असा एखादा पुरावा द्या ना की ज्या माध्यमातून तुमचा काही उद्धार झालाय. महाराज म्हणले हा सुख सोळा स्वर्गी नाही, आम्ही घेणारच आहे, पण एका चरणावर गोड बोलायचंय, वेळ कमी आमच्याकडं. महाराज का तुम्ही पाया पडताय? एखादा तुमचा पुरावा सांगा.
आवर्जून पोरांनी मला येता येता फोन केला म्हणून हा पुरावा सांगणार आहे. मी संत कोई मैपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र आहे बरं का, लय गोड लिहिलंय महाराजे. संत कोई मैपती महाराजांनी जेवढं लिहिलंय ना तेवढं गोड आहे. कानाला इतकं गोड लागतं ते, आणि कानाला गोड लागण्यापेक्षा तुकाराम महाराजांकडे नेण्याचं सामर्थ्य त्या चरित्रामध्ये लय गोड लिहिलंय. त्या संत कोई मैपती महाराजांकडे एक माकडीण होती. तिचं नाव होतं बरं काही आजी ऐक इकडे बघ इकडे बघ, तिचं नाव होतं सुंदरी. काय नाव होतं? सुंदरी. सुंदरी नाव होतं, हसायची काही गरज नाही, नावच तसं होतं, गोड नाव होतं तिचं. आणि ती सुंदरीना महाराज भजन करायचे. अशी माकडीण होती. माकडीणीला कळालं की भजन करावं, पण अजून काही असू द्या असू द्या. हा 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 दात नाही पण लय भारी असं ते म्हातारा आहे का. मग ते सुंदरी नावाची माकडीण बरं का, ऐका ना. सुंदरी नावाची माकडीण महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवलं एक दिवस. त्या मैपती महाराजांच्या मंदिरा शेजारी एक लिंबाचं झाड आहे बरं का. त्या लिंबाच्या झाडाखाली महाराजांचं प्रवचन चालू, आणि महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवलं. हे प्रवचन ऐकता ऐकता सुंदरीनं महाराजांच्या मांडीवर जीव सोडला. एका माकडीनीचं भाग्य एका संतांच्या मांडीवर जीव सोडणं म्हणजे याच्याकरता भाग्य असावं लागतं, भाग्य. आणि त्या संत कवी मैपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र लय गोड आहे बरं का. पहिलं चरण सोडूयात आपण गाड्या, ऐका लय गोड आहे. आणि तुकाराम महाराजांच्या घरी पित्र, तुकाराम महाराजांच्या घरी पित्र. आता तोच महिना चालू आहे, कोणता? भाद्रपद. कोणता महिना? आता आपण त्याला पितृपक्ष म्हणतो, पितृपक्ष. हा पितृपक्ष. आणि पितृपक्ष होतं कोणाच्या घरी? तुकाराम महाराजांच्या घरी. आता आपल्या घरी पित्र आहे, आजही असतील, इथल्या बऱ्याच लोकांची पित्र असतील. होते का नाही आजे? होती. हा होती. हा हा मी आज पित्र जीवन आले, 2-4 ठिकाणी पोळ्या खाल्ल्यात, पाहता काय माझ्याकडं. हा 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 आणि मग ते तुकाराम महाराजांच्या घरी पित्र. तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय होतं? बोला. जिजाबाई आवली. हा जिजाबाई तुकाराम महाराजांजवळ आल्या. हो महाराज, धावल्या ना रानात जा, आणि कुणी भाजीपाला दिला कुणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना, फुटकाची विना, त्याला 2 तारा. आणि टाळ कशाचे? दगडाचे. किती गोड म्हणायचे, म्हणणार ना माझ्या बरोबर? तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या बनता कानी. तुकोबाची देवाजीच्या दगडाच्या टाळा मधुनी, दगडाच्या टाळा मधुनी. थोडा आवाज आला पाहिजे, तुम्ही थांबा बरं, टाळ थोडं थांबा. हा एक टाळ बघतो, 2 हा मारा. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी, दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग. दगडा गाईले दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग. गाईले अभंग. किती गोड होतं का नाही भजन? किती गोड होतं का नाही? हा होतं का नाही? असं माणसानं म्हणावं. कधीतरी एकांटी असाल ना, आजच्या कीर्तनातून एक शिकताल. आजचं कीर्तन सार्थक लावायचे. ऐका ना, कधीतरी एकांतात असला ना, तुमचा परमार्थ लोकांतात दाखवूच नका गड्या. तुमचा परमार्थ एकांतात चांगला करा, एकांतात चांगला करा. आणि एकांत ज्याचा चांगला ना त्याचा परमार्थ नाही, सगळंच चांगलं, सगळंच चांगलं. भजन करावं कधीतरी. तुकाराम महाराज भजन करत करत निघाले. कसं माहिती का? माझ्या मग म्हणणार सगळे, आता सगळे म्हणणार माझ्या. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. वा वा. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. चला चला चला. निवृत्ती राया, हा निवृत्ती
भजन हा वाजवा वाजवा माग नाही यायचं हा भजन केलं आणि भजन केल्यानंतर निघाले भजन केलं भजनात ताकद आहे आज मी तुम्हाला 2-3 भजनं शिकवलेत बरं का माय एक काम करा ऐका इकडे बघा ऐका 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 2-3 भजनं शिकवलेत आता एक काम करायचं घरी गेलात ना घरी गेल्यानंतर काही करायचं नाही एवढी 2-3 भजनं शिकवलेत एवढ्या भजनाचा तुम्ही अभ्यास करायचा कधीतरी एवढी भजनं म्हणायची खरं तर एवढंच जपा आणि मग तुकाराम महाराज ते बंद पडलं पुढचं थोडं चालू हा तुकाराम महाराज भजन करत करत निघाले आणि जुन्या काळात धान्य करण्याकरता काय असायचं बोला ना धान्य जे ठिकाणी करायचो आपण खळ हा वा तुम्हाला नाही करणार खरं नाही माहिती ती म्हणतो व्हॉट इज दिस खाळा हा तुम्हाला नाही कळणार जुन्या काळात होतं कळ सर्व होतं का नाही खळ्यावरती धार द्यायला काय असायची वावडी वावडीच्या खाली बघा ते धान्य असं हे करण्याकरता हो काय हा ते अजून जी बैल आपण बैल फिरवायचो हा क्या बात आहे हा असं होतं ते आता राहिलं नाही आता यांना विचारलं तर हे सगळं बिघडून टाकतील आणि लाचची पिढी बरं का आपली हे सगळं माहिती आहे आता याच्या पुढे नाही कळणार आणि ते खळ्यावर तुकाराम महाराज आले हो तुकशेट म्हणायचे तुकाराम महाराजांना मोठी जहागिरी की सावकारकी इकडे या सावकारानं तुकाराम महाराजांना हाक मारली कशा करता बोलावलं अहो एवढा आमचा गहू करतात गहू करू लागा तुकाराम महाराज म्हणले आज काय जमणार नाही माझ्या घरी काय बोल ना आजी पित्र आहे जमणार नाही सावकार म्हटला करावंच लागल गहू करू लागल तुम्ही लोकांना सांगता ना जगाच्या कल्याणा आणि संताच्या मग तुम्ही लागा गहू करू महाराज म्हणले जमणार नाही माझ्या घरी पित्र आहे आणि मी जर गेलो नाही माझी जी मला नाही पांडुरंगाला शिवी देते त्याच्यामुळे मला जावं लागल सावकार म्हटला तुम्हीच म्हणताना जगाच्या कल्याणा संताची तुम्ही का नाही वागत तुम्हीच म्हणताना बोल तैसा आणि त्याची मग का नाही वागत तुम्ही तसे तुम्हीच लिहिलं ना येथे उपकारासाठी मग का नाही वागत आणि लोकांना लय महाराज आता ते लय भामटी हा वैद्य बाबांचा शब्द आहे का म्हणायचे का भामटी माहिती का महाराज लोक लय पाठ नाही करते लोक फक्त माळ करायला कैची धरण्यापुरतच पाठ करून ठेवतात आम्ही पंढरपूरला नाही गेलो ना आम्हाला म्हणतात पंढरीचं वार करीन वारी चुकून येते अरे आणि तुम्हीच गेले नाही त्याला म्हटलं का आमचं चुकलं तू नाही गेला तू म्हणतो महाराज तुम्हीच म्हणताना ठाईचं बैस अशी लोक लय लोकांचं नका म्हणावं घ्यायचं आता तुकाराम महाराज लागले गहू करायला ती महाराज म्हणले वागावं लागल जसं आपण बोलतोय तसं वागावं लागल महाराज लागले गहू करायला तिकडे पांडुरंगाला कळालं महाराज लागले गहू करायला मग आता पांडुरंगाला काच लागला का आपण जर गेलो नाही तर आपल्याला शिव्या खाव्या लागतील कोणाच्या जिजाईच्या मग शिव्या खायच्या नाही याकरता काय केलं पांडुरंगाने प्लॅन बी तयार केला काय प्लॅन बी काय तयार केला तर तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घालायची हा प्लॅन बी देवानं तयार केला मग काय करायचं लापशी जीव घालायची लापशी कणीची लापशी मग कशी जीव घालायची म्हणले करायचं बरोबर करायचं नियोजन आता देवाचं नियोजन तेवढं टाईट काय म्हणले चतुरा तो शिरोमणी देवानं काय केलं यांना बोलवलं ओ देवा या ना मारुत्र्याला बोलवलं तुम्हाला नाही तुम्ही लय मानवणार घेऊ हा मारुत्र्याला बोलवलं मारुत्र्या इकडे या मारुत्र्या आले मारुत्र्या म्हणले कशा करतो बोलवलं देवा एवढं अर्जंट मध्ये मारुत्र्या एक अर्जंट काम आहे गड्या तुम्हाला बैल व्हावं लागल मारुत्र्याचं टेम्परेचर 100 वर गेलं लगेच मारुत्र्या म्हणले काय तुम्हाला पटत का नाही माझा अभंग लिहिले तुकाराम महाराजांनी शरण तुम्हालो आणि एवढ्यातच नाही थांबले मला भक्तीच्या वाटा विचारल्यात काय भक्तीच्या त्या मज दावाव्या आणि मी जर बैल झालो तर लोक काय म्हणतील मला देवा तुम्हाला पण पटलं पाहिजे ना शिष्टी मला लय शोधून आणलंय गड्या तुम्ही काय असू आहे का मी जर बैल झालो तर लोक काय म्हणतील मी जर बैल झालो तर लोक काय म्हणतील अहो त्यांच्या करताच बैल व्हायचे कोणा करता तुकाराम महाराजां करता मारुतीला ऐकलं तुकाराम महाराजां करता बैल व्हायचंय मारुतीला म्हणले पांडुरंगा तुकाराम महाराजां करता बैल काय त्यांच्या करता कुत्रा बी होण्याकरता तयार आहे कुत्रा व्हावे त्याचे द्वारी श्वान याती मारुतीला बैल तयार झाले मग आता बैलगाडीला किती बैल असतात 5
5 2 असतात. ओके 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 हां कूल डाऊन हां हां हां. एक तर बाबा माव तेवढं हे नाही मी इकडं तुमच्या आवाजाने इकडं सारखं बसलोय. हा किती 2 बैल मग एक बैल देवाना तयार केला कोण मारुत्र्या. एक बैल मारुत्र्या. अजून एक बैल तयार करायचा होता. मग हनुमंतरायाला हाक मारली. मारुत्र्या बैल तयार झाले. आता हनुमंतरायाला हाक मारली. हनुमंतराय या जुळल का नाही जुळणार. हनुमंतराय आली. मारुत्र्याय एकच आहे. मग 2 आहे बैल. आता एक बैल अजून बाकी होता. मग मारुत्र्याला विचारलं तुमचा जोडीदार कोण आहे. मला वाटतं प्रत्येकाचा एखादा का होईना जीवाचा मित्र गावात का होईना असतोच. तुमचा का होईना गावात पोराव एखादा का होईना बाबा तुमचा का होईना एखादा मित्र गावात आहेच. आज तुझी काय ना कधी गावात मैत्रीण अगदी का होईना असतेच. मारुत्र्याचा मित्र कोण. मारुत्र्याचा मित्र कोण गणपती बाप्पा. मारुत्र्याचा मित्र कोण गणपती बाप्पा. मग मारुत्र्यानं गणपती बाप्पाला हाक मारायला सांगितली पांडुरंगाला. पांडुरंगाने गणपती बाप्पाला हाक मारली. गणपती बाप्पा मोर या ना इकडे या. हा इकडे या. गणपती बाप्पा आलो का. गणपती बाप्पा आलो. पांडुरंग मारुतीला लागलं ना असेल आमचे पप्पा आणि गणपती आणलाय आणि टुकूमुकू बघतोय. आमच्या पप्पानी आणला गणपती आणि लागलं नाचाय. आणि 2 बैल गाडीला झोपली. आणि 2 बैल झोपली. आणि ती बैल बाबा अशी बरोबर का अशी बैल कशी अशी त्या आपल्याकडची होती गुचिडाची. हा गुचिड बिचिड नव्हते अशी. हा आणि त्यांचं नाव बदललं आता देवानं. त्यांचं मारुत्र्या नाही ठेवलं आणि गणपती बाप्पा नाही ठेवलं. एकाचं नाव ठेवलं सरजा आणि एकाचं ठेवलं कसे झाले जीवा शिवाची बैल जोड लावीन पैजल आपली पुढ डौर मोराच्या मानाचा डौर मोराचा डौर मोराच्या मानाचा डौर मोराचा डौर मोराच्या मानाचा डौर मोराचा डौर मोराच्या मानाचा डौर मोराचा. आणि सर्जाची आनाम जोडी आणि सर्जाची आनाम जोडी आणि सर्जाची आनाम जोडी आणि सर्जाची आनाम जोडी पुन्हा होवी हाती गाडी माझ्या राजार एक रामाच्या बाणाचा एक रामाचा एक रामाच्या बाणाचा एक रामाचा एक रामाच्या बाणाचा एक रामाचा. सर्जाची आनाम जोडी आणि सर्जाची आनाम जोडी सर्जाची आनाम जोडी आणि सर्जाची आनाम जोडी एक रामाच्या बाणाचा एक रामाचा एक रामाच्या बाणाचा बाणाचा एक बाणाचा. आणि बाबा बरं का लई असं माझ्याकडे पण मला आता वेळ कमी आज. ऐका जुन्या काळातला गोड होता बरं का आजी. जुन्या काळातला गोड होता. आता नाही राहिलं तसं. जुन्या काळातल्या कविता माणसाला डोलायला लावतात. आहे का नाही अण्णा होतं का नाही. तुमच्या काळातल्या महाराज जर कविता ऐकल्या तर एवढ्या गोड होत्या. शर आला तो धावून आला काळ विव्हळला श्रावण बा होतं का नाही. ते नाही राहिलं आता. ते नाही राहिला आता काय झालं. मी त्या दिवशी कविता ऐकली बरं का. कोणती कविता ऐकली माहिती का. गेले बाई उसाच्या मळ्यात हाणल्या बाई पाकुळ्या धरून ढिल्या बाई नवऱ्याला तळून नवऱ्याने घेतल्या तुमचं बी पाठ आहे की नवऱ्याने घेतल्या गिळून नवरा गेला आणि आणला बाई दुसरा. या कविता आल्या आणि कशी पोरं सुधारतील. ऐका ना कविता कशा असाव्या. ऐका रे कविता कशा असाव्या. गिरी शिखरी किरीटा परी लारे भगवा ध्वजा लारे भगवा ध्वजा उगवला तारा तिमिरारा गरजा शिवाजीराज उगवला तारा तिमिरारा गरजा शिवाजीराज उगवला तारा
ही शिवजयंती आपण रोजच शिवजयंती साजरी करू. हा 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 आणि ती महत्वाचं गणित आहे. इथून बाजूला गेलो तो मग गाडी झुपली. कोणी झुपली? पांडुरंगानं झुपली. बाजूला जाण्याला महत्व आहे बरं का. हा हा नाही तर काही काही बाजूला जातात पण बाजूलाच जातात. हा असं नाही. हा आहे का बाजूला नाही आहे का. गाडी झुपली. कोणी? शिंदेगावच्या लोकांनी. कोणी? पांडुरंगानं. बैल कोणती कोणती झुपली? सरजा आणि कोणती कोणती होती? मारुतीराय आणि गणपती अप्पा. ही दोन बैल गाडीला झुपली. कणी भरली लापशी करता. लापशी गोड होण्याकरता गुळ भरला. लापशीचा सुगंध सुटण्याकरता विलायची भरली. सगळं सगळं देवानं गाडीत भरलं. आमटी करता मसाले भरले. रामबंधू मसाला भरला. एव्हरेस्ट भरला. सुहाना भरला. हा अंबारी. सगळे सगळे जो बदल दे आपकी टेस्ट. हो हा हा सगळे मसाले देवानं गाडीत भरले. आणि देवानं मसाले गाडीत भरले आणि देव निघाले. पंढरपूरवरून कुठे निघाले? कुठे निघाले? देहूला. कुठे ते पंढरपूर? वर्णन केलंय. भीमाती एक बसविले नगर. भीमातिरी एक वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर. त्याचे नाव पंढरपूर. तेथील मुखासी चार भुज त्याचे. तेथील मुखासी चार भुजा त्याचे. बाह्या 16,000 रे. बाह्या 16,000 रे. बाह्या 16,000 रे. बाह्या 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावात गेले. सुखदेव विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावात गेले. सुखदेव विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावाने फिर्या. सुखदेव विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावाने फिर्या. सुखदेव विसावा रे. उडी मारायची. हा गाडी एक्स्ट्रा. हा नाचत जाऊ त्याच्या गावात गेल्या. सुखदेव विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावात गेल्या. सुखदेव विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावाने फिर्या. सुखदेव विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावाने फिर्या. सुखदेव विसावा रे. सुखदेव विसावा रे. आणि गाडी निघाली. वाजवा 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 जोरात वाजवा. आणि गाडी निघाली. कुठून निघाली? शिंदेगाववरून निघाली. कुठून निघाली? पंढरपूरवरून निघाली. दम लागला. गाडी निघाली. पंढरपूरवरून निघाली. कशी माहिती का? कशी निघाली? हात निघाली. कशी निघाली? ह गाडी घोंगराची. गाडीला जोडली घोंगर. गाडीला मागून लावून नेलं होतं बघतोस काय रागानं. आणि वर टेक केलंय वाघानं. हा सगळं सगळं. आता मी येताना वाचलंय का गाडी म्हणून वागा वागानं आलं ते. गाडी सगळी सजली आणि देवानं गाडीमध्ये तुकाराम महाराजाचं रूप घेतलं. आणि जगाच्या मालकानं गाडी चालवाय बसावं. पुढं चालले होते गणपती बाप्पा आणि मारुतीराया. 3 जगाचे मेन मालक पुढं गाडी चालवत होते. कशी चालवत होती माहिती का? हे लगबग माझ्या अवधी हुला जयाची. गाडी घुंगराची आली. विठोबाराया. गाडी घुंगराची आली. चला वा शाबास जमतोय तुम्हाला पण. हा म्हणायचं. गाडी घुंगराची आली. लगबग माझ्या अवधी हुला जयाची. गाडी घुंगराची आली. पुढं वर्णन आहे. करुणी तयारी बाई बांधल गाठुड. गणपती बाप्पा गाडी हाकतोय पुढं. मारुतीराया गाडी हाकतोय पुढं. आवड मला दिभुला हो जायाची. तुकोबारायक जायाची. गाडी गुंगराची. विठोबारा. अशी खळखळ 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 आवाज करीत करीत तुकाराम महाराजांच्या दारात गाडी. आणि गाडी आली. तुकाराम महाराजांच्या दारात गाडी आली. आणि जगाच्या मालकानं तुकाराम महाराजांच्या पत्नीला म्हणजे कोणाला हाक मारावी? जिजाबाई. ओ जिजाबाई
जिजाई बाहेर आल्या आणि ती गाडी बघितली, ते गाडीतलं मटेरियल बघितलं. जिजाईंना डाऊट आला, हे माझं मालक असूच शकत नाही. का? महाराजाच्या अंगावर कधी फाटकी कपडे नेहमी, आणि आता देवानं काय गडबडीत कपडे बदलायची विसरून गेले. देवाच्या अंगावर लिनन कपडा, हा बघतोस काय रागानं, आणि लिनन घातलंय वाघानं. हा हा, आणि देवानं मागातले कपडे घातले. ते जिजाईंना डाऊट आला, हे माझं मालक असूच शकत. डाल में काला नहीं, डालच काली लगती है मुझे इधर. दया इधर कुछ तो गड़बड़ है. हाँ अभिजीत, हाँ सालुंके, मुझे भी इधर कुछ तो गडबड लागते. असं आपल्या जिजाई आपल्या काही ना आत्ता कळण, काही ना शेरडी पाहिल्यानंतर असू द्या. आणि जिजाईंना डाऊट आला, हे असू शकत नाही. पण जिजाई आंबाबाई कपळत गेल्या. आंबाबाई हो, माझं मालक आज बदलले. खरंय, मालक जर बदलला असतील ना, आता नवरात्र आलंय, तुझे अजून 10 उपवास करते आंबाबाई. पण आता त्यांची बुद्धी पालटली ना, पारमार्थ सोडलाय आणि परपंचाला लागलेत ना, असाच परपंच करू दे. तुझे अजून 10 उपवास करते. आंबाबाई लोडमध्ये आल्या. आंबाबाई म्हटल्या, अहो जिजाई, हे आमचं आलंय, तुमचं अजून गौच करतंय तिकडे खळ्यावर. सगळं जगाच्या वालकाडे खाली घेतलं. आणि तुकाराम महाराजांच्या घरी पित्रजीव घातली. म्हणूनच कदाचित तुकोबाराय म्हटले, त्यानं माझा सांभाळ केलाय. माझी नाही ती आस पुरवली. माझ्याकरता त्यानं लाज सुद्धा नाही बाळगली. साधा वया भक्ती कास नाही लाज धरीत, म्हणून तुमच्या पाया पडतोय रे, विनंती करतोय. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, त्यानं माझा सांभाळ केलाय. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया घात निवाराया. बाबा महाराज इंगळेकरांची एक आठवण करून देतो. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. बोला ओ कवी कोटे, ओ कवी कोटे संकट, देवा उभा मागे पुढे, देवा उभा मागे पुढे, देवा उभा मागे पुढे, देवा उभा मागे. मग तो सांभाळ करतो ना, मग आम्ही सांभाळ करण्याकरता त्याचं नामस्मरण करावं. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. पण अजून नामस्मरण कोणतं? 9:08 झाल्यामुळं महाराज म्हणले, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. याकरता अधिकार सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरिचना, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. विठोबा रखुमाय,
ढोबार घुमाई जय 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 ढोबार घुमाई जय 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 ढोबार जय 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 ढोबार जय जय ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई जय ढोबार घुमाई ढोबार जय ढोबार घुमाई ढोबार जय ढोबार घुमाई ढोबार हरि जय ढोबार घुमाई ढोबार हरि जय ढोबार घुमाई ढोबार हरि जय ढोबार घुमाई ढोबार जय जय ढोबार घुमाई जय ढोबार हरि जय ढोबार घुमाई ढोबार जय ढोबार घुमाई ढोबार घुमाई जय दानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली दानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गे नाही सकळाशी कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकळाशी येते आई अधिकार कलियोगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गे नाही तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती आईसे बहुत ग्रंथी बोलेले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गे नाही. एक 5 मिनिटं बसा 5 मिनिटं झाले माझं कीर्तन. अण्णा जेवायला जायचे आपल्याला 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं फक्त संपलंय माझं कीर्तन. हां आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. वेळ झालेला आहे 9:10 झालेत. कसं आहे आपल्या नाशिक जिल्ह्यात एक म्हण आहे लय माणसानं दाट पेरून आहे. दाट पेरलं तर वर कांसाला बारीक पडतं त्याच्यामुळे पेर मापात असावी. आणि फाट्याच्या बाहेर गेलेलं कोळापता येत नाही हा लय मोठा प्रॉब्लेम आहे. फाटा मग लगेच ती पळायला लागतात असं. हां त्याच्यामुळं फाटा पडून नाही दिलेलं चांगलं. झालेली सेवा समर्पित करतोय. पण आता हे सगळ्यांचं घ्यायचं आहे का? इकडची मंडळी पळायला लागले. तुमचं म्हणणं काय भाऊ तुम्ही अगोदर सांगा. घ्यायचं आहे का थांबायचं? घ्यायचं आहे घ्यायचं आहे ना. मग एकदा जोरदार टाळी वाजवा. हां सगळ्यात तरुण मंडळींचा आग्रह आहे सर बरं का. सगळ्यांचा आग्रह आहे बरं का. घ्यायचं आहे ना. 4 मिनिटात पोवाडा घेणार. हां चालेल. एक 4 मिनिटात पोवाडा घेऊया. वाजवण्याकरता गोड व्यक्ती महत्व आहे का नाही घेणार? नक्कीच घेणार आहे. हां हां म्हणून गोड वाजवणारे गोड गाणारे सगळे गोड आहेत. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या ज्या महाराष्ट्रातल्या मातीतलं जे काही गुणगान आहे ते आपण एक 4-5 मिनिटामध्ये गाणार आहे. काय होते राज? धन्य धन्य शिवाजी शूर क्या बात आहे. चला एक तास आवाज आला पाहिजे मला टाळीचा. वातर मंडळी शाबास. हा धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी तोर केले जर जर पाजुनी पाण्य दृष्ट मुगला पाजुनी पाण्य दृष्ट मुगला घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका बिणे गगनात शिवबा राजाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण बांधलं आणि मरण मावळा जमा केला. वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण बांधलं
बरीच लोक म्हणत असतात त्यांना बर का 16वं वरीस डोक्याचं नाही मोक्याचं मोक्याचं ए वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण मारलं विकायची आणि मर्द मावळा जमा केला तो मर्द मावळा महाराष्ट्रातल्या मातीतला 18 बगड जातीतला होता एका जातीतला नव्हता आणि मंडळी त्या राजानं अफजल खानानं पकडण्याकरता विडा उचलला अफजल खानानं कोण आहे शिवा कौन है शिवा किस मिट्टी का बनाया हो मारूंगा उसको मार जिंदा या मुर्दा विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आला महाराष्ट्राच्या पहिल्या बाउंड्रीवर पहिलं गाव लागतं हे आहे तुळजापूर आणि तुळजापुरात मंदिर कोणाचं आहे खंडोबारायाचं हा तुळजाभवानीचं आणि तिथं विकास महाराज आई भवानीचा संबळ तापला कसा वाजला संबळ माहिती का अनादि निर्गुण प्रकटली भवानी अनादि निर्गुण प्रकटली भवानी महामहिषासुर मर्दनाला गुणले महामहिषासुर मर्दनाला तिरी कथा पाचे करवया धाडले तिरी कथा पाचे करवया धाडले हे म्हणता लागे तू निर्माणे आई जातो तुळजापूर सोडलं येणार आहे ऐका बरं का हा बरोबर आहे ऐका चला हा तुळजापूर सोडलं आणि पंढरपुरात आले पंढरपुरात कोणाचं मंदिर आहे पंढरपुरात पांडुरंगाचं विकास महाराज गोडा भंग वाजला कोणता माहिती का माझे माझे वाचे हो गोड नाम विठोबाचे
पैठण सोडलं, पैठण मध्ये आले होते ना, आता जिजुरीत आले. चला चला हा. आणि जिजुरी मध्ये आले, आणि जिजुरी मध्ये आल्यानंतर जिजुरीत खंडोबारायाचं मंदिर, खंडोबारायाच्या मंदिरामध्ये सुरुंग लावला होता, सुरुंग लावला होता, सुरुंग. मंदिर उखडवण्याचा प्रयत्न केला, तिथं वर्णन केलं महाराज. कसं अभंग वाजू लागला, संबळ वाजू लागला. कसं माहिती का, आम बाग्या स्वाम पैठण सोडलं, जिजुरी सोडली. आता प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली. आहो शिवाजी, आहो शिवाजी. ढगांचा आवाज होत होता, टिटव्यांचा आवाज होत होता, रानपाखरं आवाज करत होती. ढगांचा गड 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 आवाज व्हायचा, विजांचा कड 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 आवाज व्हायचा. पाऊस पडत होता, विजांचा कडकड 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 आवाज व्हायचा, विजांचा कडकडाट व्हायचा. आओ शिवाजी, आओ गणरक्षा मारे. राजा आश्चर्यकदम, आश्चर्यकदम, आश्चर्यकदम. पुढे सरकावर राजानं आता आलिंगन होणार होतं. कसं माहिती का, आलिंगन दिला राजाला, आलिंगन दिला राजाला, कपताना दावी मानाला, राजानं डाव वळखीला, वाघांना ख्याच वार केला, थळा बाहेर काढला. आणि मंडळी अशा वेळेला अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंड पळत येणार आणि मागून वार करणार. तेवढ्यात आमचा पण एक होता, आमचा पण एक होता, आमचा पण एक होता. त्याचं नाव होतं जिवा. जिवा, जिवाकडे तलवार होती. कशी चमकली, कशी चमकली, कशी चमकली, चमके 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 शुभाची तलवार, चमके शिवाची तलवार, चमके शुभाची तलवार, शिवाची तलवार, शुभाची तलवार, शिवाची तलवार, शुभाची तलवार. शिवाची तलवार. आज चमकली आणि चमकल्यानंतर आता बस बस सुटून जाईल. चमकली आणि म्हणून त्या दिवशी इतिहासात वाक्य वाचलं, होता जीवा